नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला बोर्ड एक्झाम्सवरती असणार आहे. तर तुमची साधारणतः 10 फेब्रुवारीला बोर्ड एक्झाम सुरू होणार आहे. पण तुम्हाला आता डाऊट असतील भरपूर मनात की बोर्डचा अभ्यास सुरू कसा करायचा किंवा बोर्डसाठी काय करावं, CETचं करायचं का नाही करायचं, CETचं प्रिपरेशन स्टॉप करायचं का. तर हे सगळे प्रश्न मी तुमचे आता डाऊट्स क्लिअर करून टाकेल आणि म्हणून तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं मी सांगेल. सगळ्यात पहिलं काय, बोर्ड्स मॅटर बट डोंट डिसाईड युअर कॉलेज. तर मग हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला बोर्ड्समध्ये मार्कांची गरज आहे, पण किती 60-70% तुम्हाला खूप झाले मार्क्स. कारण शेवटी तुमचं जे कॉलेज आहे ते तुमच्या CETच्या पर्सेंटाईल आणि रँकवर येणार आहे, ना की तुमच्या बोर्डच्या मार्कवर. बोर्ड्समध्ये तुम्हाला फक्त मिनिमम क्रायटेरिया आहे 40% आणि CETमध्ये तुम्हाला चांगल्या कॉलेजसाठी मार्क्स लागतात ऑलमोस्ट 95+ पर्सेंटाईल. तुम्हाला माहीतच असेल की CET आणि बोर्ड्सचा सिलॅबस सगळा सेम असतो. तुम्हाला इन दी एंड HSC टेक्स्टबुकच्या बाहेर काहीच येणार नाही दोन्ही पण एक्झाम्समध्ये. म्हणून तुम्हाला असं नाही आहे की बोर्ड्स हा पूर्णपणे वेगळा काहीतरी पेपर येणार आहे. तुमचा शेवटी PCMचा सिलॅबस तोच असणार आहे, PCM किंवा PCB. आणि तर यूज इट ॲज अ ॲडव्हान्टेज अँड नॉट डिस्ट्रॅक्शन. तर तुम्हाला जर सिलॅबस तोच असेल तर तुम्हाला जर तुम्ही स्ट्रॅटेजिकली विचार केला आणि प्लॅनिंग केलं तर मग तुम्हाला बोर्डचा हा CETसाठी पण खूप जास्त फायदा होईल. ते तुमच्यासाठी डिस्ट्रॅक्शन नाही तर तुमच्यासाठी एक ॲडव्हान्टेज म्हणून बोर्ड तुमच्यासाठी ॲक्ट करेल. तुम्ही जर आता PCMवरती जास्त फोकस केलं बोर्डसाठी सुद्धा, तर बोर्ड्समध्ये तुम्हाला 70, 80, 90% पण सहज मिळू शकतात फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथ्समध्ये. आणि त्यामुळे तुमच्या CETच्या प्रिपरेशनसाठी पण तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल आणि तुमची ओव्हरऑल बोर्ड्सची पर्सेंटेज पण खूप जास्त वाढेल. म्हणजे जरी तुम्हाला इंग्लिश, जिओग्राफीसारख्या सब्जेक्ट्समध्ये कमी पर्सेंटेज मिळाले 40%, 35%, 50%, तरी तुमची ओव्हरऑल पर्सेंटेज जास्त होईल, 70 किंवा 80च्या वर जाईल. म्हणून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ह्या 3 सब्जेक्टवर जास्त फोकस करा. तर आता आपण बघूया बिगेस्ट मिस्टेक स्टुडंट्स मेक. तर सगळ्यात मोठी मिस्टेक जी आहे ती म्हणजे काय, की मुलांना असं वाटतं की बोर्ड एक्झाम ही कम्प्लिटली वेगळी एक्झाम आहे आणि मला आता बोर्डसाठी प्रिपरेशन स्टार्ट करायची. तर त्यांना वाटतं की तुम्हाला पण आता वाटत असेल की मी झिरोपासून स्टार्ट करतो आहे. पण तसं नाही आहे, तुम्ही झिरोपासून करत नाही आहे. तुम्हाला आधीच येतं आहे सगळं. तुम्ही CETसाठी अभ्यास केला आहे, तुम्ही बाकीचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आत्तापर्यंत काही ना काहीतरी केलं असणार आहे. तेच सगळं तुम्हाला बोर्ड्समध्ये पण येणार आहे आणि CETमध्ये पण येणार आहे. म्हणून तुमच्या CETच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही जे काही एफर्ट्स घेतले ते तुम्हाला बोर्ड्समध्ये तर कामाला येणारच आहे. म्हणून असं समजू नका की बोर्ड हे कम्प्लिटली डिफरंट आहे. तुम्ही दोन्हीला रिलेट करा, कारण सिलॅबस शेवटी सेमच आहे. दुसरी मिस्टेक सगळे करतात ते म्हणजे काय, मेमराईज करतात. त्यांना वाटतं काय, तुम्हाला काय वाटतं की बोर्ड्समध्ये फक्त रट्टा मारायचं आणि लिहायचं असं आहे. तर तसं नसतं. तुम्हाला जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, तुम्हाला जर कन्सेप्ट्स नीट येत असतील, तर तुम्ही मनाने जरी लिहिलं तरी तुमचं शेवटी प्रेझेंटेशन मॅटर करते. तुम्हाला तुमचे आन्सर्स किती चांगले एक्सप्रेस करता येतात हे जास्त मॅटर करतं. आणि ते येतं कधी, जेव्हा तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जास्त असते. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला CETसाठी पण लागणारच आहे आणि बोर्डसाठी पण लागणारच आहे. मग तुम्ही रट्टावर फोकस नका करू, रट्टा मारू नका आणि जास्तीत जास्त कन्सेप्ट समजायचा प्रयत्न करा. तिसरी मिस्टेक असते इग्नोरिंग बोर्ड्स ऑर CET कम्प्लिटली. तर काही मुलं असे असतात जे की बोर्ड्सला पूर्ण इग्नोरच करतात. बोर्ड्समध्येच फेल होईल. बोर्ड्समध्ये फेल झालं तर मग तुम्हाला परत 12ची आपली बोर्ड एक्झाम पण द्यावी लागेल. तर तेवढं आपल्याला नाही हे करायचं. आपल्याला बोर्ड्स करायचं आहे, चांगले पर्सेंटेज पण स्कोअर करायचे आहेत आणि CET पण करायचं आहे. आणि काही मुलं अशी असतात जे CETला कम्प्लिटली इग्नोर करणार ह्या पिरियडमध्ये, की मी आता फक्त बोर्ड्सचाच अभ्यास करणार आणि CETचा करणारच नाही. तर ही पण खूप चुकीची पर्स्पेक्टिव्ह आहे. तुम्हाला दोन्ही करावं लागणार आहे आणि ते कसं करायचं हे इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला बोर्ड्स आणि CET दोन्ही करायचं असेल तर त्या दोघांमध्ये तुम्हाला बॅलन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कशाला किती प्रेफरन्स द्यायचं आणि काय करायचं. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं एवढं महत्त्वाचं लक्षात घ्या की तुम्हाला सगळ्यात जास्त PCMवर फोकस करायचा आहे. PCMवर का फोकस करायचा, कारण की मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला बोर्ड्स आणि CET दोन्हीला PCM कॉमन आहे आणि तुमचा सिलॅबस पण सेम आहे. तर मग तुम्ही जो अभ्यास तुम्ही बोर्डसाठी करणार PCMचा, तो तुम्हाला शेवटी CETसाठी पण कामाला येईल. दुसरं म्हणजे काय, बोर्ड्स इज इक्वल टू कन्सेप्ट क्लॅरिटी. तर मग कसं असतं की तुम्ही जेव्हा बोर्डसाठी अभ्यास करता तेव्हा तुम्हाला आन्सर रायटिंग आणि मोठे आन्सर्स लिहायची सवय होती किंवा तुम्ही डेरिवेशन्स करता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्याच गोष्टींनी तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वाढते. MCQमध्ये तुम्ही फक्त फॉर्म्युला लावून क्वेश्चन सॉल्व करता, पण जेव्हा तुम्ही मोठे आन्सर्स लिहिता तर तेव्हा तुमची कन्सेप्ट्स
जास्त क्लिअर होतात आणि त्याच्याने तुम्हाला CETमध्ये खूप जास्त फायदा होतो. अजून एक बेनिफिट तुम्हाला बोर्ड्सचा CETसाठी असा होतो की तुमचं जे एक्झामसाठी फिअर आहे तर ते कमी होतं. तर तुम्ही आता 11वी-12वीमध्ये कुठलीच एक्झाम दिली नसेल, पण तुम्ही आता फर्स्ट टाईम बोर्ड एक्झाम देणार, जी की थोडीशी मोठी एक्झाम आहे. म्हणजे 11वी-12वी फक्त क्लास किंवा कॉलेजमध्ये एक्झाम्स दिल्या असतील, टेस्ट दिल्या असतील, पण आता तुम्ही ॲक्च्युअलमध्ये बोर्ड एक्झाम देणार आहे. तर बोर्ड एक्झाम दिल्यावरती तुम्हाला जे एक्झाममध्ये जे फिअर असतं, जे प्रेशर असतं, तर ते तुम्हाला फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करायला मिळेल 10thच्या बोर्ड एक्झामनंतर. तर मग ते तुम्ही आत्ता एक्सपिरियन्स केलं की मग तुम्हाला थोडासा फिअर कमी होतो. प्रेशर कसं हँडल करायचं हे समजतं, स्ट्रेस मॅनेजमेंट समजतं. तर जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुमची CETची एक्झाम असेल तर त्यावेळेला तुम्हाला ह्या पॉईंट्सचा खूप जास्त फायदा होईल. आणि प्लस तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा पेपर दिलेला असणार त्या प्रेशरमध्ये, त्यामुळे तुम्हाला त्या टाईमला तो प्रेशर तेवढा फील नाही होणार CETमध्ये. म्हणून तुमच्यासाठी बोर्ड्स हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि बोर्ड्स हे तुमच्यासाठी एक ॲडव्हान्टेज आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटवर येऊया, ते म्हणजे स्ट्रॅटेजी. एक्झाम जवळ आलेली आहे आणि मग कुठून अभ्यास करायचा, काय करायचं हे मी माझ्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिलं मटेरियल म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे तुमची HSCची टेक्स्टबुक आणि डायजेस्ट. HSCच्या टेक्स्टबुकच्या बाहेर कुठलाच प्रश्न येत नाही बोर्ड्सला पण, म्हणून ती टेक्स्टबुक सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि डायजेस्ट मी सजेस्ट करेल की नवनीत किंवा टार्गेट पब्लिकेशन या दोनपैकी एक तुम्ही कोणत्याही डायजेस्ट घेऊ शकता. आणि डायजेस्टमध्ये कसं असतं की जे क्वेश्चन्स असतात टेक्स्टबुकमध्ये त्याचे सोल्युशन्स दिलेले असतात. तर ते सोल्युशन्स तुम्ही वाचले तरी तुम्हाला एक आयडिया येते की कोणत्या क्वेश्चनमध्ये काय आन्सर एक्सपेक्टेड आहे. आणि त्यामुळे तुमची रिव्हिजन करायला पण सोपं पडतं आणि तुम्हाला अभ्यासात पण आन्सर रायटिंगसाठी पण पॉईंट्स जास्त मिळतात की काय काय लिहायला हवं. तर फिजिक्ससाठी आपण काय इम्पॉर्टंट आहे हे बघा. तर डेरिव्हेशन्स, न्यूमरिकल फॉर्म्युले आणि कन्सेप्ट क्लॅरिटी. डेरिव्हेशन्सवर तुम्हाला फोकस करावं लागेल. डेरिव्हेशनची तुम्ही प्रॅक्टिस करा थोडी. पहिलं डेरिव्हेशन्स बघा, समजून घ्या काय केलं, कसं केलं आणि ते स्वतःहून ट्राय करा, प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर न्यूमरिकल्स आणि फॉर्म्युले. न्यूमरिकल्स आणि फॉर्म्युले तुमचे CETसाठी जास्तीत जास्त पाठ झालेलेच असायला हवे आणि जरी नसतील झाले तरी आता करा, कारण त्याचं तुम्हाला तिथं पण गरज पडणार आहे आणि आता बोर्ड्सला पण लागणार. प्लस कन्सेप्ट क्लॅरिटी. कन्सेप्ट क्लॅरिटी ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे फिजिक्समध्ये. तुमचे जेवढे जास्त कन्सेप्ट क्लिअर असतील तेवढं तुम्हाला CETला पण फायदा होणार आहे आणि बोर्ड्सला पण फायदा होणार आहे. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला रिॲक्शन्स पाठ करावे लागतील, कंपाऊंडची नावं, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिकमध्ये हे जे सगळा थेअरीवाला किंवा रट्टावाला पार्ट आहे हा तुम्हाला शेवटी मेमराईज करावंच लागणार आहे आणि ते जास्तीत जास्त रिव्हिजन करायची. तर त्याचा तुम्हाला CETला तर आहेच फायदा आणि बोर्ड्सला पण नक्की फायदा होईल. त्याच्यानंतर मॅथ्स. तर मॅथ्ससाठी तुम्हाला क्वेश्चन प्रॅक्टिसिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण कसं आहे बघा, फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी थेअरी क्वेश्चन्स येतात जे की CETला नाही येत, पण बोर्ड्समध्ये थेअरी तुम्हाला रायटिंगचे क्वेश्चन येतात. पण मॅथ्सला असं आहे की CETला पण तुम्हाला मॅथ्समध्ये क्वेश्चन्स न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत आणि बोर्ड्सला पण तुम्हाला क्वेश्चन्सच सॉल्व करायचे आहेत. म्हणजे मॅथ्ससाठी तुम्हाला शेवटी क्वेश्चन प्रॅक्टिसच लागणार आहे, तुम्ही कोणतीही पण एक्झाम द्या. म्हणून मॅथ्समध्ये तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस बिलकुल स्किप करू नका. तुम्ही फार तर डायजेस्टमध्ये बघून सॉल्व करा, पण मॅथ्समध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्ड्सला तर आहेच आहे आणि CETला पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युले तुम्हाला सगळे पाठ पाहिजे आणि थिअरम्स पण सगळे लक्षात पाहिजे, कारण मॅथ्समध्ये कधी थिअरमवर पण क्वेश्चन येतात बोर्ड्सला. इन दी एंड मला हेच सांगायचं आहे की तुम्हाला जरी बोर्ड्सचा जास्त फायदा होणार नसेल तरी तुम्हाला अभ्यास शेवटी करावाच लागणार आहे. पण मला असं वाटतं की तुम्हाला बोर्ड्समध्ये 60 to 70% जरी ॲटलिस्ट मार्क्स आले तरी ते खूप जास्त इनफ आहेत. कारण तुमचे शेवटी कोणी तुम्हाला नंतर बोर्ड्स विचारणार नाही. तुम्हाला तुमचे बोर्ड्सचे मार्क्स तेव्हाच विचारतील जेव्हा रिझल्ट येईल, त्यानंतर तुम्हाला कोणीच विचारणार नाही. तर रिझल्ट पण तुमचा ऑलमोस्ट येतो मेमध्ये. तोपर्यंत तुमची एक CETचा अटेम्प्ट झाला असेल आणि मे बी दुसरा पण झाला असेल किंवा दुसरा अटेम्प्ट जस्ट जवळ असेल, ज्या टाईमला तुमची प्रिपरेशन सगळी झालेली असणार. मग तुम्हाला बोर्ड्समध्ये जरी थोडे कमी पर्सेंटेज आले, जरी 60% आले, तर मग माहिती आहे मला की सगळेजणं नावं ठेवतील, थोडंफार रिलेटिव्समध्ये बोलतात. पण तरी पण ते तुम्हाला तेवढं जास्त अफेक्ट नाही करणार, कारण की तुमचं CET वगैरेचं प्रिपरेशन सगळं झालेलं असेल. आणि तुम्हाला CETमध्ये जर जास्त पर्सेंटेज आले तर सगळे विसरून जाणार की बोर्ड्समध्ये तुम्हाला किती आले आणि काय आले, कारण कोणाला काहीच फरक पडत नाही. CETचे पर्सेंटेज मॅटर करतं आणि तुमचं कॉलेज मॅटर करतं. म्हणून तुम्ही बोर्ड्सवरती तितका फोकस नका करू, CETवर जास्त करा. पण जर तुमचं CETसाठी प्रिपरेशन चांगली चालू असेल किंवा ॲव्हरेज जरी प्रिपरेशन चालू असेल तरी पण तुमचं बोर्ड्समध्ये तुम्हाला चांगले यायलाच हवे.
मी बोर्डसाठी अभ्यास केला नव्हता. मी जस्ट 1 वीक आधी वगैरे अभ्यास सुरू केला होता बोर्डसाठी. पण मला तरी पण 86% आले बोर्ड्समध्ये. मग ते कशामुळे आले, तर मी काही बोर्ड ओरिएंटेड प्रॉपर अभ्यास केला नाही. पण मी कशावर फोकस केला, तर जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, आणि त्यावरून मी माझ्या मनाने आन्सर्स लिहिले. तर मनाने आन्सर्स लिहिले तरी पण एक्झामिनरला समजलं की ह्याला येतं आहे म्हणून हा लिहितो आहे, तर मग त्याच्यावरून तुम्हाला आपल्या पण मार्क्स वगैरे मिळतात. म्हणून बोर्डचं जास्त टेन्शन घेऊ नका. जसा अभ्यास तुमचा चालू आहे CETसाठी तसाच करत राहा. बोर्डसाठी फक्त रायटिंग प्रॅक्टिसिंग आणि थोडं जास्त काही गोष्टी थिअरॉटिकल ज्या असतील त्याच्यावर थोडासा फोकस करा. तर हा व्हिडिओ मी आत्ता इथंच थांबवतो, आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील CET रिलेटेड किंवा बोर्ड्स रिलेटेड तर तुम्ही मला विचारू शकता, कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवू ह्याच्यासाठी पण तुम्ही सजेस्ट करा. आणि मी ह्याच्या आधी CETसाठी काही व्हिडिओज